जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. जगाच्या कल्याणासाठी संत येतात मायबाप, पण त्या संतांना किती त्रास होत असतो. किती त्रास व्हावा माझ्या संतांना, किती त्रास होतो माझ्या महावैष्णव ज्ञानोबा माऊलीला. 5 वर्षाचे होते माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली. लहानशी मुक्ताई आहे, छोटेसे सोपन काका आहे. आणि त्या दिवशी विठ्ठल पंत पैठण मध्ये आहेत. का भीक मागत होते, दयाची याचना मागत होते. का गृहस्थ आश्रमानंतर संन्यास आश्रम घेतला आणि परत एकदा गृहस्थ आश्रम घेतला म्हणून संतती झाली. आणि भीक मागत होते पैठण मध्ये त्या धर्म मार्तंडांसमोर. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या, माझ्या मुलांना समाजात वागता येऊ द्या, त्यांना वाळीत नका टाकू. तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य. गोपाळ भट्ट समोर बसलेत, गणेश शास्त्रीय गोपाळ शास्त्रीय समोर बसलेत. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. एकच शिक्षा आहे तुम्हाला विठ्ठल पंत, एकच. देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर आले, पायाखालची जमीन सरकली. शिक्षा देहांत प्रायश्चित्त. कागद घेतला आणि झप 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 आपल्या सिद्ध बेट्याच्या दिशेने चालू लागली. तिने सांजाची वेळ झाली होती. रुक्मिणी माता दिवा बत्ती करून आपल्या ताटीजवळ विठ्ठल पंतांची वाट बघत होती. विठ्ठल पंत समोरून येताना दिसले. रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावर आनंद झाला. आलात स्वामी, काय निर्णय झाला, काय सांगितलं धर्म मार्तंडांनी? आता होणार ना आपल्या मुलाच्या मुंजी, आता घेतील ना त्यांना समाजामध्ये, काय सांगितलं? आणि त्यावेळेस विठ्ठल पंतांनी सांगितलं घेतील, घेतील, पण त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल, एक काम करावं लागेल. काय? आणि विठ्ठल पंडाच्या तोंडातून शब्द निघाले, रुक्मिणी अगं आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल ग, देहांत प्रायश्चित्त. रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त कानावर ऐकलं आणि सारं शरीर थरारलं. पतिव्रता होती. विचारलं केव्हा, केव्हा निघायचं? पंतांनी सांगितलं आज रात्री निघायचं. आणि त्या दिवशी रुक्मिणी मातेने मांड्याचा स्वयंपाक केला. माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात, माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात. मांड्याचा स्वयंपाक झाला, मुलांना जवळ बसवलं. स्वतःच्या हातानं त्या मुलाच्या भांड्यात मांडे वाढले. एक एक तुकडा घेतला, माझ्या मुक्तीच्या तोंडात घातला. टपदिशी एक एक थेंब डोळ्यातून पडायला. मुक्ताईने पाहिलं, डोळ्यातून आसव गळतायत. आणि माझी मुक्ता विचारते आई, अरे छोटस बाळ रे, अजून बोलता सुद्धा येत नाही, तोतलं तोतलं बोलणं. आई काय लढतस ग तू, काय झालं? आईने सांगावं काय नाही बा, डोळ्यात कचरा गेला म्हणून रडत. एक घास तोडला आणि त्या ध्यान दादाच्या तोंडात घातला. एक घास तोडला माझ्या सोपान काकाच्या तोंडात घातला. मुलं जेवली. बरीच रात्र झाली, मुलं झोपी गेली. कसा तरी अंडा गिळत रुक्मिणी माताने घास गिळला. रुक्मिणी माता झोपी गेल्या. विठ्ठल पंतांनी वात वर केली. 2 कागद घेतले, शाई घेतली, बोडू घेतला, टाकात बोडू बुडावला आणि भरभर 2 पत्र लिहिले. एक लिहिलं त्या धर्म मार्तंडांसाठी आणि दुसरं लिहिलं माझ्या ज्ञान दादासाठी. पत्र देव्हाऱ्यात ठेवले. बराच वेळ झाला, मध्यरात्र उलटून गेली. माझ्या विठ्ठल पंतांना झोप नव्हती. बरं रात्रभर फक्त लेकरांकडे पाहत होते. आणि हळूच रुक्मिणीच्या अंगाला हात लावला. रुक्मिणी उठा, उठा रुक्मिणी, जायची वेळ झाली. माझ्या रुक्मिणी मातेच्या अंगावर मुक्ताई हात टाकून झोपली होती. हात टाकून. अरे जगातली पहिली आई आहे, मरण्यासाठी जाताना आपल्या लेकराचा हात बाजूला काढून देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाते. जगातली पहिली आई.
आणि हात बाजूला केला, दाराच्या त्या ताटीच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं आणि रुक्मिणी मातेनं हंबरडा फोडला. डस 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 रडायला लागल्या रुक्मिणी माता. विठ्ठल पंत बोलते झाले, रुक्मिणी नाही यायचं तर नका येऊ, नका येऊ, जीव गुंतला ना तुमचा. आणि रुक्मिणी माता म्हणतात, मी तुमची पत्नी नाही रडत आहे हो, मी तुमची पत्नी नाही, या 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 लेकराची माय रडते, या लेकराची माय. माझा ज्ञानदादा मोठा आहे, सोपान मोठा आहे, पण माझी लहानशी मुक्ता, अरे तिला चोळीची गाठ नाही बांधता येत हो, म्हणून वाईट वाटत, म्हणून वाईट वाटत. झप 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 करत 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 त्या इंद्रायणीमध्ये स्वतःला समर्पित करून दिलं, देहांत प्रायश्चित्त घेतलं. का त्या धर्म मार्तंडांचा आदेश होता, तुमच्या मुलांना समाजात वागता यावं, त्यांच्या मुंजी व्हाव्या, म्हणून तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. दुसरा दिवस उजाडला, ज्ञानदादाने पाहिलं, देवाजवळ गेले, नमस्कार केला आणि समोर दिसलं पत्र, वाचलं, नेकच हंबरडा फोडला. बाबा, आवाज, आणि त्या आवाजानं सोपान काका धावत धावत आले, मुक्ताई धावत धावत आली. दादा दादा काय झालं रे दादा, का रडतोस दादा, काय झालं. आणि ज्ञानदादाने सांगितलं, सोपाना मुक्ते, आपली आई राहिली नाही का आता, आपल्याला बाबा नाही राहिले, आपण समाजात वागावं, समाजात आपल्या मुंजी व्हाव्या ना, म्हणून आपल्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं ग, देहांत प्रायश्चित्त घेतलं. दिवसा मागून दिवस निघून गेले. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा दिवस उजाडला. माझी मुक्ताई बाहेर बसली, माझे सोपान काका त्या भिंती जवळ बसलेत, भिंतीला त्या खांबाला टेकून माझे ज्ञानदादा बसलेत. शांत एकाच ठिकाणी टक लावून बघणारे तिन्ही भावंड. ज्ञानदादाचं लक्ष गेलं त्या मुक्ताजवळ, मुक्ताच्या डोळ्यातून आसव पडत होत. ज्ञानदादा उभे राहिले, मुक्ताला विचारलं, मुक्ता, ए मुक्ता, रडतेस का ग, काय झालं मुक्ता. मुक्ता उभी राहिली, झप 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 10 पावलं दूर गेली. ए मुक्ता, अगं काय झालं, बाबाची आठवण येते का. मुक्ताने म्हणवलं, आईची आठवण आली. मुक्ता, नाही. कोणी कोणी बोललं का, नाही. भूक लागली मुक्ता, आणि मुक्ताने म्हणावं, नाही दादा भूक नाही लागली. ज्ञानदादाने ओळखलं, माझी मुक्ता 7 दिवस झाले अरे जेवली नाही, अन्नाचा कण तिच्या पोटात नाही. मुक्ता, भूक लागली ना तुला, थांब, मी आता जातो आणि मधुकरी घेऊन येतो. धावत धावत मुक्ता आली, ज्ञानदादाला कडकडून मिठी मारली. दादा दादा, ज्ञानदादानं सांगितलं, मुक्ता, आईची आठवण आली ना तर माझ्या गळ्यात पडून रड, बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादा पडून रड. ज्ञानदादा उठले, झोळी घेतली, झप 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 पावलं टाकत आळंदीमध्ये आले. एका दाराजवळ उभे राहिले, आवाज दिला, भिक्षाम देई, भिक्षाम देई, माय भिक्षा वाढा. धाड दिशी दार उघडलं गेलं, आतून बघितलं, कोण, ए संन्याशाच्या कार्ट्या, सकाळी सकाळी आला खरे थोबड दाखवायला, चल चालता हो इथून. धाड दिशी दार बंद केलं. दुसऱ्या दाराजवळ आले, पुन्हा तोच प्रसंग. तिसऱ्या दाराजवळ आले, दार उघडलं गेलं, भिक्षाम देही, भिक्षाम देही, दार उघडलं गेलं. पण म्हणतात ना, कुणीच कुणाचं नसतं, तिथं कुणीतरी कुणाचं असतं. एक बाई झप 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 पावलं टाकत आली, बसाभर धान्य घेतलं, ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं आणि सांगितलं, झाबाळा लवकर लवकर जा, दिसू नको कुणाला. आणि ज्ञानदादाच्या चेहऱ्यावर आनंद आनंद मावेन असं झाला. 7 दिवस झाले माझी मुक्ता जेवली नव्हती, आता तिला पोटभर जेवायला मिळेल. आनंदानं चेहऱ्यावर हास्य उमटत होतं आणि झपझप झपझप पावलं टाकत आपले सिद्ध बेटाकडे निघाले होते.
सिद्ध बेटाकडे चालले. त्याच वेळेस समोरून घोड्यावरून विसोबा खेचर आला आणि विसोबा खेचाचं लक्ष गेलं त्या ज्ञानदादाकडे. ए ज्ञान्या, थांब, विठ्ठल पंताचा ना तू? संन्याशाच्या कार्ट्या, कुठे गेला होतास रे? काय आणलं, दाखव इकडं. आणि विसोबा घोड्यावरून खाली उतर, झोळी हिसकावून घेतली. बघतो तर काय, कोरडा शिधा. कुठून आणलास रे? चोरून? कार्ट्या, चोरून आणलास ना? आणि त्यावेळेस ती झोळी घेतली, खाली उभरून दिली आणि चालताय झाला. काय कुणास ठाऊक काय मनात आलं, परत वापस आला आणि त्या कोरड्या शिद्यामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली का तो कोरडा शिदा सुद्धा नेऊ नये म्हणून. ऐका कलीचे महिमान, असं त्या रिझले जन. पापा देती मुदन करती हेळन, संतांचे नाही कळाले व संता नाही कळाले संत. झपझप झपझप पावलं टाकत ज्ञानदादांना झोळी फेकली, कुटियात गेले, दार बंद केलं. मुक्ताईनं पाहिलं, माझे ज्ञानदादा आले आणि आतमधून डोकावून बघितलं तर ज्ञानदादा समाधी असते, पण डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रू ओघळत आहे. दादा काय झालं दादा? ताटे उघडा दादा, ताटे उघडा. काय झालं दादा? नाही कळाले संत, नाही कळाले संत आम्हाला. ज्ञानोबाचं ज्ञान नाही कळालं, ज्ञानोबाचं ज्ञान नाही कळालं, मुक्ताईचं गुह्य नाही कळालं, ज्ञानदादाची साधना नाही कळाली, सोपन काकाचा एकांत नाही कळाला. अरे स्वतःच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या परमेश्वराचीच आम्हाला ओळख नाही, संत कधी कळतील? स्वतःचीच ओळख नाही झाली आम्हाला. कोण आहे मी नाही माहित, कुठून आलो सांगताच येत नाही, कशाला आलो कोणाला माहिती, कुठं जायचंय आम्हाला माहितीच नाही. स्वतःची ओळख नाही झाली, संत कळतील कधी आम्हाला? तेव्हाही संतांना त्रास होत होता, आजही संतांना त्रासच आहे मायबाप, आजही संतांना त्रासच आहे. संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविल्या भंती नाही कळाले, नाही कळाले. ज्या वेळेस माझ्या ज्ञानदादाने पसायदान लिहिलं ना, सारं जग सुखी व्हावं हे प्रार्थना केली त्या विश्वात्मक देवाला. अगोदर आठवण झाली त्या खळ लोकांची, पण त्या खळ लोकांना नाही कळाले संत. योगी पावन मनाचा